नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। कॅम्प असेल, जनधन खाते असेल, अनेक प्रकारचे उपक्रम दिवाळी आली तर त्यांच्या माध्यमातून प्रत्येक घरात हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण आर सारखं दिसतं, टी सारखं दिसतं, वाय आहे ओ खाली व्ही यू। आमचं काढत आमच्या याच्यात काय भारत माता की श्रीकांत भैया हाँ द्या सिद्धू माताजी 2 मिनिट थांबा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। एक मिनिट थांबा, कोण कोण राहिला मागे कोण या का आपण दोन प्रेम घेणं लगेच झालं नमस्कार, मी धनश्री रोंगे, मी युती प्रमुख आहे भारतीय जनता पार्टीची। आज आमचे मोठे बंधू, आमचे मार्गदर्शक हर्षवर्धन भैया कराड यांच्या वाढदिवसानिमित्त आज आमच्या म्हाडा कॉलनीमध्ये हर्षवर्धन भैया कराड मित्रमंडळ तसेच गुलमंडी मंडळ यांच्या अंतर्गत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप याचं शिबिर ठेवण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी आज भैया त्या शिबिराचं उद्घाटन आज इथल्या स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि या वाढदिवसानिमित्त मी भैयांना अधिकाधिक शुभेच्छा देते व संपूर्ण कॉलनीवासियांचे मनापासून आभार मानते की आपण सर्वजण या शिबिरामध्ये सामील झालात आणि भरघोस असा प्रतिसाद आम्हाला आता भेटतोय। नेत्र म्हणजे हे गरज आहे, प्रत्येक जण वेळ काढून किंवा हे करून जाऊ नाही शकत, त्यासाठी आज भैयांनी एक मोठी मोहीम या ठिकाणी राबवत आहोत आम्ही सगळेजण। आमचं या ठिकाणी सगळं एकदंत युवा प्रतिष्ठान तसेच संपूर्ण म्हाडा कॉलनी वासियांच्या तर्फे मी सगळ्यांचे स्वागत करते आणि भैयांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते। धन्यवाद। ते हर्षवर्धन भैया कराड आज यांचा वाढदिवस आहे। हर्षवर्धन भैया म्हणजे आमच्यासाठी एक खूप खंबीर नेतृत्व आहे या म्हाडा कॉलनी वासियांसाठी, कारण कधीही आवाज द्या ते आमच्यासाठी नेहमी उपलब्ध असतात। रोड, लाईट, पाणी ह्या सर्व सुविधा त्यांनी एक चांगल्या उत्कृष्टतेने त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आई जगदंबेच्या वतीने कृपेने त्यांना त्यांचं सुख, शांती आणि यश लाभो ही मी त्यांची सदिच्छा देऊन त्यांचं अभिष्ट चिंतन करतो।
की आपले नगरसेवक हर्षवर्धन कराड भैया यांना पहिले हॅपी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या माढातर्फे पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांना वाढदिवसाच्या. त्यांनी आपल्यासाठी खूप कार्य केलेले आहे. माढामध्ये रोड झाले किंवा ड्रेनेजचे प्रॉब्लेम झाले किंवा आता हे आरोग्य मागच्या वेळेस झालं आणि आता डोळ्यांसाठी पण त्यांनी शिबिर ठेवलं. त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि परत मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. युवा प्रतिष्ठान आणि म्हाडा कॉलनीतर्फे भैयांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आमच्या कॉलनीमध्ये जे पण डेव्हलपमेंट झालं आहे ते सर्व भैयांच्या आमच्या सर्वांच्या डिमांडनुसार आणि भैयांच्या मार्गदर्शनानुसार भैयांनी आम्हाला खूप सहकार्य केलंय. आणि आज असे वेगवेगळे प्रोग्राम, आज नेत्र तपासणी आहे, आरोग्य शिबिर, ज्या लोकांना काही गरजा असतात त्या सपोर्ट करणं, हे भैयांना आम्ही फक्त सांगण्याचं काम आहे. ते सांगितल्यानंतर लगेच होतं. आमच्या शब्दाला मान मिळतो. त्यासाठी खूप खूप भैयांचे आभार आणि सर्व माढावासियांच्या तर्फे मी भैयांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. की तरफ से जन्मदिन मुबारक. आणि यावेळेस आमच्या भावाला निवडून आणायचं आहे. गेल्या मागील 5 वर्षांपासून वार्डामध्ये आयुष्यमान कार्ड असतील, आभा कार्ड असतील किंवा मेडिकल कॅम्प असतील किंवा गरजूंना जे काही बेनिफिट आहे ते देण्याचं काम भैयाने तात्काळ आणि तात्पर देण्याचं काम प्रत्येक वेळेस केलेलं आहे. ठीक आहे. त्यांच्या मागे जे आहे आम्ही कमीत कमी 5,000 पर्यंत लाभार्थी वार्डामध्ये जे आहे समर्थनगर वार्ड, म्हाडा कॉलनी वार्ड आणि समतानगर वार्ड ह्याच्यामध्ये घरोघरी जाऊन आयुष्यमान कार्डची नोंदणी केली, आभा कार्डची नोंदणी केली. त्यांना ज्यांना लाभ जो मिळून द्यायचा आहे तो लाभ मिळून दिला. ठीक आहे. तसंच आता ह्या लाभार्थी आहेत यांनी प्रधानमंत्री सेव निधी अंतर्गत जे आहे 15,000चं अगोदरचं लोन क्लिअर केलं, 10,000चं आता त्याला वाढवून आले 25,000 रुपये. तसं आपण LOR देण्याचं काम जे आहे अप्रूल महानगरपालिकेतून अप्रूल देण्याचं काम सुद्धा हर्षवर्धन भैया अंतर्गत जे आहे ते तात्काळ देण्याचं काम जे आहे त्यांच्या अंतर्गत होत आहे. एवढंच आहे की ज्या वार्डातल्या ज्या प्रभागामधले जे काही विकासाचं काम आहे, विकासाचं धोरण जे आहे हर्षवर्धन भैया अंतर्गत जे आहे ते भरभराटीने होत आहे. मी गुलमंडी मंडळाचा सरचिटणीस असून नागेश्वरवाडी प्रभागात राहतो. आज आमचे मोठे बंधू श्री हर्षवर्धन भैया कराड यांचा आज वाढदिवसानिमित्त त्यांनी नेत्र तपासणी शिबिर मोफत ठेवलेली आहे. तसेच जे प्रभागातील आणि वार्डातील हे आहेत पेशंट आहेत म्हणजे ज्यांनी नेत्र तपासणी करतायत त्यांना भैयाकडनं मोफत चष्मे वाटप होणार आहेत. तसेच भैयांनी प्रभागामध्ये 4 ठिकाणी नेत्र शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तसंच सकाळपासनं रक्तदान शिबिर सुरू आहे, गोशाळेत चारा वाटप सुरू आहे आणि अजून सामाजिक उपक्रम आज सकाळपासून सुरू आहे. आम्ही नागेश्वरवाडीतर्फे भैयांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच त्यांना उदंड आयुष्य लाभो हेच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो. मी भारतीय जनता पार्टीचा शहर सचिव आहे शहराचा. आज मान्य श्री हर्षवर्धन भागवतजी कराड यांचा वाढदिवस आहे. आजचा वाढदिवस आम्हा सगळ्या युवकांसाठी प्रेरणादायी दिवस आहे. हर्षवर्धन भैयाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून ह्या प्रभागामध्ये विविध उपक्रम राबवले जातात. मोफत गॅस असेल, लाडकी बहीण योजनेचा कॅम्प असेल, जनधन खाते असेल, अनेक प्रकारचे उपक्रम. दिवाळी आली तर त्यांच्या माध्यमातून प्रत्येक घरात रंग वाटला जातो. होळी आली, दिवाळी असेल, असे कुठलेही उत्सव असू द्या, गणेश उत्सव असू द्या, नवरात्र असू द्या, असा कुठलाही उत्सव नाही की हर्षवर्धन भैयाच्या माध्यमातून या प्रभागात काही मदत झाली नाही किंवा काही उपक्रम झाले नाही. त्यांच्या माध्यमातून आज या नागेश्वरवाडी भागामध्ये समतानगर, कोटला कॉलनी, भुईवाडा, म्हाडा कॉलनी, समर्थनगर, पुष्पनगरी अशा अनेक भागामध्ये आज मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटपाचा कार्यक्रम आहे. आजचा कार्यक्रम 7 ते 8 हजार नागरिकांपर्यंत मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम आज त्यांच्या माध्यमातून होतोय. असे अनेक उपक्रम भैयाच्या माध्यमातून या प्रभागात होत आहे आणि सगळ्या प्रभागातील नागरिकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्या जे उपक्रम चालू आहेत, त्यांचे जे योजनाचे जे लोकांपर्यंत लाभ पोहोचवत आहे, ह्या माध्यमातून येणाऱ्या काळात ते या प्रभागाचे नगरसेवक होतील आणि आमच्या सर्व
प्रभागातील नागरिकांचे नेतृत्व करतील अशी मी आज साईबाबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना साक्षी ठेवून मी त्यांना एक प्रार्थना करतो की आजचा दिवस त्यांच्यासाठी शुभदायी ठरो आणि येणाऱ्या काळात ते नगरसेवक हो. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज इकडे नागेश्वरवाडीमध्ये साई मंदिर परिसरामध्ये आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी जमलेलो आहोत. आज माझा वाढदिवस आहे, परंतु वाढदिवस हे फक्त बहाणा आहे, एक निमित्त आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एकत्र येऊन समाजसेवा करण्याचं आम्ही इकडे कार्य सुरू केलेलं आहे. आज या प्रभाग क्रमांक 17 मध्ये म्हणजे समर्थनगर, कोटला कॉलनी, म्हाडा कॉलनी, औरंगपुरा, नागेश्वरवाडी परिसर, मिल कॉर्नर परिसर या पूर्ण परिसरामध्ये आम्ही एकूण 8 वेगवेगळ्या ठिकाणी नेत्र तपासणी आणि त्याचबरोबर मोफत चष्मा वाटप हे उपक्रम आम्ही राबवत आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर्स लावण्यात आलेले आहेत. इकडे लायन्स क्लबचे काही सेंटर्स आहेत, घाटी मेडिकल कॉलेज आहे, GMC आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, त्याचे काही सेंटर्स लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, त्यांनी पण आम्हाला मदत करण्यासाठी पुढे आलेले आहेत. आणि हे सर्व तिकडचे टेक्निशियन्स असतील, ऑप्टिशियन्स असतील आणि ऑप्टोमेट्रिस्ट असतील, त्यांनी एक सेवाभावानी प्रत्येक सेंटरला इकडे डोळ्याची चाचणी सुरू केलेली आहे. आणि त्याचबरोबर मागच्या 5 दिवसापासून या सर्व कार्यक्रमाचं नियोजन करत असताना आमच्यासोबत आमचे शहराचे सचिव सन्मान्य सिद्धार्थजी साळवे, मंडळ अध्यक्ष महेशजी मल्लेकर, त्याचबरोबर स्वराजजी दहिवाल, पवनजी सोनावणे, विनायक आहेत माझ्यासोबत इकडे आहेत का, विनायकजी आहेत, त्याचबरोबर अजय दुबिले आहेत, विकास सूर्यवंशी आहेत, सागर विस्पुते आहेत, धनश्री रोंगे आहेत. असे सर्व पदाधिकारी या प्रभागामधले आम्ही एकत्र जुळून सामान्य नागरिकांची कशा पद्धतीने सेवा करता येईल या पद्धतीने आम्ही इकडे काम करत आहोत. मागे 15 दिवसापूर्वी मोदीजींचा वाढदिवस होता आणि या वाढदिवसानिमित्त संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मला सांगताना अभिमान वाटतो की 650 पेक्षा अधिक सेवा कार्य आणि सेवा कार्यक्रम पक्षाच्या माध्यमातून झाले. 650 वेळेस 15 दिवसामध्ये आम्ही जनतेपर्यंत पोहोचलो आणि काही ना काही सेवा उपक्रम घेऊन पोहोचलो. आज जरी माझा वाढदिवस असेल पण तरी पण आजचा हा दिवस माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा 15वाड्यामधला अजून एक दिवस आहे. मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त आम्ही 15वाड्यामधला अजून एक दिवस वाढवून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आपल्या माध्यमात आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करेल की आज दिवसभरामध्ये थोडासा वेळ काढून आपल्या स्वास्थ्यासाठी, आपल्या शरीरासाठी, आपल्या डोळ्यांसाठी आपण इकडे या, आपली मोफत चाचणी करून घ्या आणि लवकरात लवकर आपल्या घरी 7 दिवसामध्ये मोफत चष्मा पोहोचेल. मी या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. भारतीय जनता पार्टी ही एक अशी शाळा आहे की तिकडे तरुणमधला तरुण व्यक्ती हा काम करत करत जे आहे समाजासाठी घडत जातो, त्याचं कार्य चालू राहतं आणि आज या ठिकाणी हे दिसून येत आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय मेहनत करून हा जसं इकडे सेंटर लागलेलं आहे अशा 8 वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पदाधिकारी काम करत आहेत. मी सर्वांना माझ्याकडनं मनापासून शुभेच्छा देतो आणि मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.